बोलत्या वरखेडच्या बाईचे, बोलत्या गंगाबाईचे, मंगीर साहेबांचे। सजले अश्व, सजला रथ आणि निघाली लक्ष्मी आईची शाही मिरवणूक। अश्वांच्या टापांचा टपटप आवाज आणि लक्ष्मी आईचा जयघोष। आखाड पाणी महोत्सवाने वेधले सर्वांचेच लक्ष। अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक गावात वर्षानुवर्षांची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या लक्ष्मी आईच्या आखाड पाणी महोत्सवाला 2026 मध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला। आखाडाच्या महिन्यात मातंग समाजाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणारा हा उत्सव आता निंबळक गावापुरता मर्यादित न राहता परिसरातील नागरिकांसाठीही श्रद्धेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। सजलेले अश्व, आकर्षक रथ, ढोल ताशांचा गजर, नृत्यांचा जल्लोष आणि लक्ष्मी आईचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली। सजलेल्या रथात लक्ष्मी आईला विराजमान करून मोठ्या थाटामाटात मिरवणूक निघाली। अश्वांच्या पावलांच्या टापांचा टपटप आवाज उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते, तर पारंपरिक नृत्य आणि वाद्याच्या तालावर वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले। यावेळी वरखेडची छाया पोतराज पार्टी नगरकर हे विशेष आकर्षण ठरले। त्यांच्या पारंपरिक सादरीकरणाने मिरवणुकीत आणखीनच रंगत भरली। लक्ष्मी आईच्या चरणी निंबळक गावासह संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात सुख समृद्धी नांदो, इडापिडा टळो आणि शेतकऱ्यासाठी वेळेवर समाधानकारक पाऊस पडो यासाठी भाविकांनी श्रद्धेने साकडे घालत प्रार्थना केली। तब्बल महिनाभर चालणार हा आखाड लक्ष्मी आईचा उत्सव मातंग समाजासह सर्वच समाजासाठी श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जाते। या प्रसंगी भारत दगडू रोकडे, ज्ञानेश्वर रोकडे, शुभम नेटके, मनोज रोकडे, शुभम कदम, अक्षय रोकडे, दीपक रोकडे, शंभू रोकडे, ऋतुराज गुडेकर, सरपंच, उपसरपंच अजय लामखडे, बाळासाहेब कोतकर, प्रियंका लामखडे आदींसह निंबळक ग्रामस्थ, मातंग समाज आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। परंपरा तीच, श्रद्धा तीच, पण उत्साह मात्र दरवर्षी नवा। निंबळकच्या मातीतून आज पुन्हा एकदा लक्ष्मी आईच्या भक्तीचा आणि आखाड पाणी महोत्सवाच्या समृद्ध परंपरेचा जागर झाला। आज श्री निंबळक येथे श्री महालक्ष्मी कावड यात्रा पाणी उत्सव आज निंबळकमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला। आमच्या निंबळक ग्रामस्थांच्या वतीने व सर्व धर्म समभाव या दरवर्षी यात्रेमध्ये सहभागी होतात। आमच्या महालक्ष्मी यात्रेचं निमित्त म्हणजे प्रत्येक घर टू घर नैवेद्य आमच्या देवीला दाखवतो। त्याच्यानंतर आमच्या चार वाजता देवीची मिरवणूक पूर्ण गावातून उत्साहाने पार पडते। त्यानंतर आम्ही संध्याकाळचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम आम्ही महालक्ष्मी मंदिरापुढे ठेवतो। अतिशय छान असा कार्यक्रम दरवर्षी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून व सगळे आमचे गावातले आमचे सगळे मित्रपरिवार हा उत्सव साजरा करत असतो। आमच्या या महालक्ष्मीच्या कार्यक्रमानिमित्त एकोपा आणि हा चांगला संदेश आम्ही या इतर समाजांना सुद्धा व आम्ही गावातल्या वतीने सगळे एकोपा कसा टिकतो या वतीने आम्ही सांगतो। नमस्कार, मी लखन गाडगे, राहणार नगरकर। आज मंगळवार दिनांक 11/8/2026 निंबळक येथे आखाड पाणी उत्सव पार पडला। जत्रा करण्याचं कारण म्हणजे दरवर्षीप्रमाणे गावामध्ये पीक चांगलं यावा, पाऊस चांगला पडावा, ह्याच्यामुळं आखाड पाणी हे अख्खं गाव बाहेर निघतं, अख्ख्या गावाला येडा होतो। येशीतून पुढे येते तर गावामध्ये अख्ख्या जत्रेला सरपंच, उपसरपंच हे सगळे सहभागी होते। तर सगळे सहभागी होऊन मोठ्या आनंदामध्ये हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडतो आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित वरखेड छाया पोतराज पार्टी ही आहे। धन्यवाद। आज निंबळक गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मी आईची आषाढ पाणी यात्रा काढण्यात आली आहे। तर पूर्ण गावासाठी आणि सर्व जिल्ह्यांमध्ये सुखसमृद्धी, भरभराटी आणि आनंदीदायी पाऊस पडो अशी लक्ष्मी आईच्या चरणी सर्व गावांनी, निंबळक ग्रामस्थांनी मिळून प्रार्थना केली आणि हा उत्साह मोठ्या उत्साहात आणि दरवर्षी आम्ही साजरा करतो।